हॅलो एव्हरीवन, मी साक्षी शिंदे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते। तर बघा, सुंदर अशी सकाळ झालेली आणि सकाळचं वातावरण खूप छान आहे, पण थंडी वाजती आणि मला पण थोडीशी सर्दी झालेली आहे। मी आंघोळ वगैरे केलेली आहे, आता नाश्ता करायचा आहे। पण आज व्लॉगला सुरुवात केली आणि सकाळ सुरुवात केली कारण आपली श्रीषा झोपलेली आहे। श्रीषा उठल्यानंतर तिचं आवरणं, परत माझे प्रमोशन्स असतात इंस्टाग्रामचे, ते बघणं, मग त्याच्यातून आपला व्लॉग राहून जातो। आणि तुमच्या बऱ्याचशा क्वेश्चनची उत्तरं द्यायची आहेत की एवढे दिवस म्हणजे गॅप का पडला आपल्या व्लॉगमध्ये, व्हिडिओ का येत नव्हते। प्लस अजून एक खूप सुंदर असं टॉपिक आहे की आपल्या श्रीषासाठी खूप सुंदर गिफ्ट आलेले आहेत, तर ते मी अनबॉक्सिंग करणार आहे आज तुमच्यासमोर आणि बऱ्याच गप्पा गोष्टी करायच्यात। तर चला, व्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि कसा होतोय व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्किप करू नका। तर बघा, सगळ्यात पहिले बोलूया आपण की व्हिडिओ का येत नव्हते। मध्ये खूप जास्त गॅप पडला आणि सगळ्यांच्या इंस्टाग्रामला कमेंट्स येत होत्या किंवा मला यूट्यूबला पण शॉर्ट व्हिडिओ जे मी टाकत होते, रील्स बनवलेले, तर त्याला पण कमेंट येत होत्या की दीदी व्हिडिओ का येत नाही आहे तुझ्या आत्ता वगैरे। तर असं झालं की तुम्हा सर्वांना माहिती की मी मम्मीकडेच होते, मग मम्मीकडे होते। त्याच्यानंतर फौजी आत्ता मध्ये सुट्टीला आली, तो पण व्लॉग तुम्ही पाहिला। तो व्लॉग पण मी ते आलेल्या दिवशी शूट केला होता, पण आता त्यांना जाऊन 15 दिवस झालेत आणि त्याच्यानंतर मी पोस्ट केला आहे। कारण व्हिडिओ करून ठेवलेले क्लिप सगळे आहेत माझ्याकडे, व्लॉग भरपूर पेंडिंग आहेत माझ्या फोनमध्ये, पण तो टाकायलाच मला टाईम भेटत नव्हता। आणि असं झालं की श्रीषा पण खूप चिडचिड आणि खूप रडायची। म्हणतात ना की बाळं 2-3 महिन्यांची होईपर्यंत खूप जास्त त्रास देतात किंवा खूप जास्त रडतात, पण ही खूप जास्तपेक्षा जर अनलिमिटेडच रडत होती, खूप जास्त रडायची। त्याच्यामुळं मग तिच्यातून दुर्लक्ष करून मी या सगळ्या गोष्टींकडं नव्हती लक्ष देऊ शकत किंवा तुम्हा सर्वांना माहिती आहे की बेबी झाल्यानंतर पूर्ण लाईफ चेंज होऊन जाते। म्हणजे थोडंसं जरी तिला काही झालं तरी इथं मला खूप कसं तरी होतं, मग माझी इच्छा नाही होत। आणि मग व्हिडिओ क्लिप याच्यासाठी आहेत की मग व्हिडिओ क्लिप मी स्वतः नव्हती शूट करत, शंभू असायचा किंवा मग मम्मी वगैरे असायची, तर मग कोणी ना कोणी ते शूट घेत होतं, त्याच्यामुळे तो व्लॉग बनत होता। व्हिडिओ भरपूर आहेत पेंडिंग माझ्या फोनमध्ये, पण मग ते एडिट करणं ते मला करावं लागायचं किंवा रेकॉर्ड करायचं असेल तर ते मलाच करावं लागायचं, मग मला तेवढा टाईम भेटत नव्हता। आणि आता संक्रांत वगैरे जवळ आली आहे, तर मला पार्सल पण भरपूर सारे आलेले आहेत इंस्टाग्रामचे प्रमोशनचे, त्याच्यामुळं मग तिला शांत करायचं, तिला आंघोळ वगैरे घालायची, त्याच्यानंतर मग ती झोपल्यानंतर मग प्रमोशन करायचे, त्याच्यामुळं व्हिडिओ क्लिप सगळ्या आहेत, पण मला तेवढा वेळ नव्हता की मी ते एडिट करेल आणि ते तुमच्यापर्यंत घेऊन येईल। पण आता ती खूप छान झाली आहे, म्हणजे छान झोपती, रडती, आता बाळ शेवटी रडणारच आहे, पण जास्त त्रास देत नाही। पहिला तिने खूपच जास्त त्रास दिला स्टार्टिंगला, पण आत्ता ती काही जास्त त्रास देत नाही, त्याच्यामुळं आत्ता सुरू करते आहे। त्याच्यानंतर मग हा टॉपिक राहिला की फौजी आले, तो व्हिडिओ शूट मी आत्ता काल परवा व्हिडिओ पोस्ट केला, रेकॉर्ड वगैरे करून, एडिट करून। तर फौजी आल्यानंतर मी 4-5 दिवस मम्मीकडे राहिले, नंतर त्याच्यानंतर मग मला सासरी जावं लागलं। सासरी गेल्यानंतर पण मला वाटते मी सासरी फक्त 1 दिवस राहिले, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी बारामतीला गेले, कारण बारामतीला पण आपली 1-2 कामं सुरू आहेत, त्याच्यात प्रोसेस सुरू आहेत, तर त्याच्यामुळे मग आम्हाला तिकडे राहणं गरजेचं होतं। आणि मग तिथं पण असं झालं की मग बारामतीला गेल्यानंतर सासूबाई वगैरे कोणीच नव्हते माझ्यासोबत, मी एकटीच होती आणि फौजी होते, त्याच्यामुळं आम्हाला मग बेबीला कॅरी करणं, मग फौजींना बाहेर जावं लागायचं कामासाठी, त्या सगळ्या प्रोसेस कंप्लीट करायला वगैरे, किंवा थोडीशी धावपळ पण होती, तर त्याच्यासाठी फौजींना बाहेर जावं लागायचं। मी घरी असायचे तरी ते थांबायचे दुपारपर्यंत, म्हणजे श्रीषाला आंघोळ वगैरे घालेपर्यंत, कारण मी एकटी तर सगळं नव्हती ना करू शकत की तिला मालिश करून तिला आंघोळीला घेऊन जाणं, आणि जरी मी तिला आंघोळ घातली तर तिला बाहेर कुणाला तरी घ्यायला थांबावंच लागत होतं। त्याच्यामुळं मग मी मम्मीकडे असतानाच आंघोळ शिकून घेतली होती, कारण माझ्या सासूबाईंनी मला अगोदरच सांगितलेलं, इकडून जायच्या अगोदरच सासरी, की बाई तुझी तू आंघोळ घालायला शिकून ये।
तर त्यांचं माहीत नाही काही प्रॉब्लेम होता, बट त्या म्हटल्या की तुझी तूच आंघोळ घालायला शिक म्हणून. मी तर काही नाही घालू शकत तिला आंघोळ. आता बाळ शेवटी बाळ सगळी बाळ रडतात, तरी पण त्या म्हटल्या नाही ही खूप जास्त रडती आणि मला नाही होणार हिला आंघोळ घालायला आणि तू आंघोळ वगैरे शिकून ये. मग मला जरा थोडंसं वाईट वाटलं, पण म्हटलं असं आता आपलं बेबी आहे, आपल्यालाच करायचं आहे सगळं. तर मग मी मम्मीकडेच शिकले. ते एकदम छोटं बाळ होतं, मला तर स्टार्टिंगला तिला घेता पण येत नव्हतं जेव्हा ती झाली होती तेव्हा. तर किंवा सगळ्या गोष्टींमध्ये खूप समजूतदारपणा घ्यावा लागतो किंवा सगळ्या गोष्टी खूप ॲडजस्ट कराव्या लागतात. तर मग घालायला शिकले. मग तिकडे जाऊन मग ते दुपारपर्यंत थांबायचे फौजी. मग सकाळी उठायचं, तिचं औषध वगैरे देऊन झाल्यानंतर ती झोपल्यानंतर मग घरातली कामं आवरायची, स्वयंपाक आवरायचा, मग ती उठायची, त्याच्यानंतर मग तिचं बघायचं, त्याच्यानंतर तिला आंघोळ घालायची, मग मी जेवण करायचं, मग फौजी बाहेर जायचे, मग ती येईपर्यंत परत हिला सांभाळायचं, परत संध्याकाळची वेळ व्हायची, परत संध्याकाळचा स्वयंपाक. म्हणजे तिथं पण गेल्यानंतर असं होतं की तिथं पण मला एकटीलाच सगळं घर सांभाळावं लागायचं. फौजींची बरीचशी मदत व्हायची. प्लस बघा मी तिथं होते पण कसं आता डिलिव्हरीला फक्त 1.5 महिनाच झालता, 2 महिने झालते कंप्लीट आणि फौजी आलेले. तर मग आता थंडी असल्यामुळं थंड पाण्यात वगैरे हात घालणं पॉसिबल नव्हतं, तरी पण मी काही करायचे. पण काही वेळेला तर सगळं गरम पाणी करून जरा थोडं कोमट पाणी करूनच सगळीकडे वापरत होते भांडे वगैरे वॉश करायला किंवा कपडे वगैरे. कपडे तर मग मशीनलाच लावायचे, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येत नव्हता मशीनला लावलं की. तरी पण म्हणतात ना थोडंसं आपल्याला तरी पण हात घालावाच लागतो, थोडंफार त्यात जातच होतं. मग त्याच्यामुळं तिला श्रीशाला पण थोडीशी सर्दी वगैरे झाली. मग यांनी मला हे जायच्या अगोदरच तिकडे सोडलं, कारण ते पण बरेच कामामध्ये हेल्प करायचे. पण व्हिडिओ शूट करायला कोणाकडेच टाईम नसायचा. त्याच्यामुळे मी बारामतीला जेव्हा गेले यावेळी 15 दिवस होते बारामतीत, पण मी एकही व्हिडिओ शूट व्लॉग शूट केला नाही, याच्यासाठी की टाईमच नाही भेटला. एकतर त्यांना बाहेर जायची घाई असायची, त्याच्यानंतर माझी घरातली कामं असायची, त्याच्यानंतर तिला टाईम द्यावा लागायचा, तिच्यासोबत थांबावं लागायचं. या सगळ्यांमध्ये खूप जास्त गॅप पडला. मग नाही का मला काहीच शेअर करता नाही आलं तुमच्यासोबत. जर ती लाईफ माझी पाहिली असती ना तेव्हा माझी खरंच खूप धावपळ झाली, कारण पहिल्यांदाच अशी माझ्यावर वेळ आली की बाबा सगळं आता तुलाच हँडल करायचं आहे, तुलाच बघायचं आहे. पण असं त्यातून मी बरंच काही शिकले आणि बरं झालं की माझ्यावरती जिम्मेदारी पडली, कारण आत्ता मी तेवढी सक्षम किंवा मी तेवढी आत्ता घट्ट झालेली आहे की आत्ता मी स्वतः एकटी श्रीशाला कॅरी करू शकते आणि तिला कॅरी करून आत्ता मला कसं काम हँडल करायचं किंवा सगळ्या गोष्टींचं कसं ॲडजस्टमेंट करायचं हेही मी शिकून घेतलेलं आहे आता. त्याच्यामुळे आत्ता तेवढा प्रॉब्लेम येत नव्हता जो पहिला यायचा. तर त्याच्यामुळे एवढा सगळा गॅप पडला आपला. विंनी पण बरीचशी हेल्प केली फौजींनी. थंड पाण्यात वगैरे जास्त नाहीच मला हात घालू दिला, सगळं करायचे. जे बाहेर वरचं जे काम राहायचं ते सगळं करायचे. त्याच्यामुळं आमची एक हॅप्पी फॅमिली आणि मग ते दिवस मी खूप जास्त छान एन्जॉय केले आणि आमचा दिवस कसा निघून जात होता ते समजत नव्हतं. त्याच्यामुळं मग मला तुमच्यापर्यंत पोहोचायला खूप नाही का आता टाईम गेला आणि खूप टायमिंगनंतर आता मी तुमच्यासमोर येऊन बोलती आहे. तर असो, हा होता सगळा आपल्या व्हिडिओमध्ये असणारा गॅप. त्याच्यामुळे एवढा सगळा गॅप पडला. व्हिडिओमध्ये जेवढे पेंडिंग व्लॉग आहेत ते सगळे येतील, काळजी करू नका. सगळे मी व्लॉग तुमच्यापर्यंत आणणार आहे, कारण माझ्याच फोनमध्ये आता स्टोरेज एवढं झालेलं आहे की सगळे व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत, फक्त एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचे येत नाही आहेत. दीदी तू सासरी गेली की नाही, किंवा दीदी तू सासरी आहेस की माहेरी आहेस. तर मी माहेरी होते, मी माहेरून सासरी पण गेले, सासरून परत आता माहेरी आली आहे आणि आता माहेरून परत सासरीच जायचं आहे. मग सासरी जाऊन पुढे क्वार्टरला जाती आहे की मग इथे सासरीच थांबती आहे हे मला अजून माहिती नाही आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं वेट करावं लागेल. जेव्हा ती गोष्ट कन्फर्म होईल तेव्हा ती पण गोष्ट मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तर आता तुम्हाला होप सो सगळ्या क्वेश्चनची ॲन्सर भेटली असतील आणि अजूनही काही क्वेश्चन असतील तर मला तुम्ही खाली लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, शेअर करा.
ते तुमच्यापर्यंत येतील. प्लस आता आपण आपल्या सबस्क्रायबरसाठी खूप सुंदर असं एक गिफ्टिंगचं घेऊन येणार आहोत. छानसं सरप्राईज असणार आहे सगळ्यांसाठी. तर ती काय असणार आहे हेही मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल. जसं की मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं श्रीषाच्या नावाबद्दलचं, तर ते एक गिफ्ट असणार आहे. जे मी सांगितलेले की जे कोणी असेल ज्यांचं नाव आम्हाला आवडेल तर त्यांना आम्हाला गिफ्ट द्यायला खूप जास्त छान वाटेल किंवा भारी वाटेल, ते एक आपण करणार होतो. त्याच्यानंतर आता अजून एक आपले 60K होणार आहेत सबस्क्रायबर, कारण मला 50K झाल्यानंतरच करायचं होतं, पण त्यात माझी प्रेग्नन्सी ऑल त्याच्यामुळं सगळं राहून गेलं. तर आता 60K झाल्यानंतर आपण तसंच एक गिफ्टिंगचं सरप्रायझिंगचं एक चॅलेंज ठेवणार आहोत. तर बघा आमची मम्मी मला मस्त असं पोहे घेऊन आलेली आहे. तर पोहे नंतर खाते, कारण श्रीषा उठल्यानंतर आपला व्हिडिओ परत हा अर्ध्यात राहील. तर बघा तसं गिफ्टिंगचं आपण करणार आहे. 60K झाल्यानंतर आपण एक लकी विनर काढून, एक काढण्यापेक्षा मी फौजींसोबत डिस्कस केलं की आपण 5 विनर काढूयात. तर 5 विनर आपण काढणार आहोत त्याच्यामध्ये. आणि जे कोणी लकी ड्रॉ असतील किंवा जे कोणी लकी पर्सन असेल त्याच्यामध्ये आपण काही ना काही खूप सुंदर असे गिफ्ट त्यांना आपण पाठवणार आहे. तर सगळ्यांनी लवकर आपले 60K पूर्ण करा. आणि तुम्ही खूप छान मला प्रतिसाद देताय किंवा खूप जास्त प्रेम करताय. पण आता असं झालं आहे की तुमचं प्रेम खूप येते, पण मला तुमच्यापर्यंत पोहोचणं आता जरा थोडंसं डिले होत चाललं आहे, नाही का. पुढं खूप गॅप होत चालला आहे, आपल्यामध्ये डिस्टन्स खूप वाढायला लागले. तर आता तसं न करता आता मी हे कंटिन्यू राहणार आहे. अपडेट क्लिअर झालं आहे. जे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये करू शकता, त्याच्यावरती पण तुम्हाला उत्तर दिलं जाईल. आता आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या श्रीषाला आलेले गिफ्ट. हां, आत्ता बघा संक्रांत आहे आणि ट्रेडिशनल सण आहे आणि तिचं पहिलं बोरनान म्हणजे श्रीषाची पहिली संक्रांत आहे आणि तिचं आपल्याला बोरनान करायचं आहे. तर बोरनांसाठी आपल्या श्रीषाला खूप सुंदर अशी ज्वेलरी आणि खूप सुंदर असा ड्रेस आलेला आहे. आणि माझे पण पार्सल आहेत, बट माझ्या पार्सलचं असं होतं की मी पहिले मला इंस्टाग्रामला ओपनिंग व्हिडिओ करावा लागतो आणि त्याच्यानंतर मग मी इकडे शेअर करू शकते. आणि मग इकडे मला शॉर्ट व्हिडिओला वगैरे खूप सारेजण लिंक मागवतात किंवा नंबर मागवतात किंवा कशी ऑर्डर करायची सांगतात. तर माझ्याकडून लिंक वगैरे देणं राहून जातं. तर तुम्ही प्लीज जेव्हा एखादी साडीचा व्हिडिओ वगैरे पाहता आणि आवडती तर तुम्ही माझं एकदा इंस्टाग्राम चेकआउट करत जावा, कारण मी ज्या पण साड्या वेअर करते किंवा जी ज्वेलरी वेअर करते जेव्हा ती माझी स्वतःची असेल तेव्हा तर मी तुम्हाला सांगतच जाईल की ती माझी आहे. पण जेव्हा पण वेअर करते तेव्हा एकदा माझं इन्स्टा नक्की चेक करत जावा, कारण ते आपल्याला प्रमोशनसाठी रिसीव्ह झालेलं असतं आणि त्याची क्वालिटी छान असेल तरच आम्ही ते वेअर करतो आणि मग त्याचं प्रमोट करतो. असं तर नाही करू शकत, साडी असो किंवा ज्वेलरी असो. तर क्वालिटी छानच असते. त्याच्यामुळे तुम्ही एकदा इंस्टाग्रामला जाऊन पेज चेकआउट करत जावा आणि ज्यांना कोणाला घ्यायचे तर ते तुम्ही घेत जावा. आत्तासुद्धा आपल्याला इंस्टाग्रामच्या पेजकडूनच खूप सुंदर असे श्रीषासाठी गिफ्ट आणि पार्सल रिसीव्ह झालेले आहेत. तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. माझे पार्सल तर जेव्हा मी ओपनिंग करेल आणि आता तर मी कंटिन्यू अपडेट राहते आहे, तर मी कंटिन्यू तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या व्लॉगमध्ये दाखवेलच. बट तिच्यासाठी जे आलेले आहेत तर ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा अन्वी कलेक्शन आणि सान्वी कलेक्शन, तर यांच्याकडून मला कॉम्बो सेट रिसीव्ह झालेला आहे. साडी तर सर्वांनी माझ्या बघितलीच असेल इंस्टाग्रामच्या पेजला. ब्लॅक कलरची साडी रिसीव्ह झालेली आहे मला डोला सिल्कमध्ये. तर तशीच ही सुंदर अशी फ्रॉक तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. त्याला अशा सुंदर अशा नॉड आहेत. बॅक साईडून त्याला चैन केलेली आहे आणि तुम्ही फॅब्रिक बघू शकता, खूप सुंदर फॅब्रिक आहे आणि अशा नॉड्स केलेल्या आहेत आणि पाठीमागे सुद्धा ॲडजस्टेबल दिलेला आहे. नॉड जर आपल्याला करायचे असतील ॲडजस्ट तिच्या ह्याच्यानुसार साईजनुसार. तर बघा ही खूप सुंदर अशी फ्रॉक रिसीव्ह झालेली आहे. तिला बोरनांसाठी सान्वी आणि अन्वी या दोन्हीपैकी कोणत्याही पेजला तुम्ही मेसेज केला तर त्या पेजकडून आपल्याला ही सुंदर अशी फ्रॉक रिसीव्ह झालेली आहे. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल यासाठी मी हे अगोदरच टाकते आहे व्लॉगमध्ये, कारण इंस्टाग्रामला तर नंतर पोस्ट होईल, पण ब्लॉगमध्ये यासाठी टाकते आहे की कोणाच्या घरी वेडिंग असतील किंवा छोट्या बेबींचे बारसं वगैरे आपण नेम सेरेमनी वगैरे करतो
तर त्याच्यासाठी जर तुम्हाला असे कॉम्बो सेट घ्यायचे असतील, सेम माझी साडी पण अशीच आहे आणि ज्यांनी कोणी पाहिली नसेल मी साडीचं ओपनिंग व्हिडिओ टाकलेला आहे इंस्टाग्रामला, तर तुम्ही ते चेकआउट करू शकता. साडी सेम अशीच आहे आणि असाच कॉम्बो आपल्याला तिचा फ्रॉकचा रिसीव झालेला आहे अन्वी कलेक्शनकडून आणि साडीसुद्धा अन्वी कलेक्शनकडूनच रिसीव झालेली आहे. त्याच्यानंतर बघू शकता सुंदर असा बेल्ट रिसीव झालेली आहे, तिला इथे ॲडजस्टेबल आहे आणि सुंदर अशी बघा डिझाईन आहे त्याच्यावरती, खूप सुंदर असं फूल बनवले छोटंसं तिला, तर हे खूप सुंदर दिसणार आहे. तर हे तिला रिसीव झालेलं आहे. त्याच्यानंतर आता ही ओपन करून नाही दाखवत मी तुम्हाला, इथे वरती फोटो दाखवते स्क्रीनवरती. हलव्यांची ज्वेलरी, कारण मग याला जास्त हाताळू नाही शकत आपण. एकतर काल आल्यानंतरच मी याला हाताळले, बाहेर काढले, व्यवस्थित बघितले, त्याचा फोटो घेतला आहे मी, तर तो तिथं शेअर करते आहे. तर तुम्ही बघा याच्यामध्ये पण माझ्यासाठी आणि तिच्यासाठी दोघींसाठी पण याच्यामध्ये ज्वेलरी आलेली आहे. तेही इंस्टाग्रामच्या एका पेजकडून आलेली आहे. बट आत्ता मी हे का नाही ओपन करून दाखवत, हे तुम्ही आत्ता जरी पाहिली आणि आवडली तरी तुम्ही ऑर्डर केली तर ती तुम्हाला तर संक्रांतीपर्यंत वगैरे नाही भेटणार. त्याच्यामुळे मी इथे फोटो शेअर करते आहे. पण नंतर जेव्हा कोणाला अशी फ्लॉवरची ज्वेलरी वगैरे, फ्लोरल बेबी शॉवर असेल किंवा वेडिंग हळदी वगैरे असतील, जर बनवून घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना ऑर्डर देऊ शकता. तीसुद्धा मला एका इंस्टाग्रामच्या पेजकडूनच रिसीव झालेली आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पण ज्वेलरी आहे, प्लस अजून एका पेजकडून दोघींसाठीच ज्वेलरी आलेली आहे हलव्यांची, तर तीसुद्धा ह्याच्यामध्ये रिसीव झालेली आहे. बट स्पेशल ज्वेलरी ही फक्त आणि फक्त श्रीषासाठी आलेली आहे, जी की खूप सुंदर कस्टमाइज, म्हणजे खूप सुंदर बनवली आहे, मला खूप जास्त आवडली आहे. याच्यामध्ये ती जी आहे तर त्याच्यामध्ये सगळं माझंच आहे, श्रीषासाठी फक्त 1-2 वस्तू आहेत आणि याच्यामध्ये आहे ती स्पेशल फक्त आणि फक्त श्रीषासाठी आलेली आहे ज्वेलरी. तर याचा जो व्हिडिओ घेतलेला आहे करताना, तर तो व्हिडिओ पण मी या पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला देईल, तर बघून जा. कारण कसं असतं दाखवणं याच्यासाठी पॉसिबल नाही आहे की मग जास्त मी हाताळू नाही शकत ज्वेलरी. जास्त हाताळली की एकतर ती रिअल जे असतात आपले संक्रांतीचे जे आपले खायचे तिळगुळ असतात ना, ज्याला आपण हलव्याची ज्वेलरी म्हणतो, तर ती ज्वेलरी रिसीव झालेली आहे. त्याच्यामुळे जास्त हाताळलं की मग ते निघणार, मग परत आपल्याला स्टे करायला, त्याच्यामुळं मग पण जेव्हा मी वेअर करेल तेव्हा तर सगळे बघणारच आहेत. पण खूप सुंदर आहे, डिझाईन खूप छान आहे. मी तुम्हाला पुढे व्हिडिओ देते आहे, त्यांचे डिटेल्स देते आहे. जर तुम्हाला त्यातून पण त्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल की घ्यायचीच आहे आणि अर्जंट जर तुम्हाला तुमच्याकडे पोहोचत असेल त्या वेळामध्ये, तर तुम्ही नक्कीच ते बाय करू शकता किंवा ऑर्डर करू शकता. हे झाले श्रीषाचे गिफ्ट आणि जे बाकीचे पार्सल आहेत आता ते माझे आहेत. जेव्हा मी ते इंस्टाग्रामला व्हिडिओ ओपनिंग करेल तेव्हा मी ते तुम्हाला दाखवेल. बट त्यातली मी एक साडी तुम्हाला वरून दाखवते. बाकीचे पार्सल माझे आहेत त्याच्यामुळे मी इकडं नाही आणले, माझे पार्सल तिकडे आहेत मम्मीच्या रूममध्ये. तिथं श्रीषा झोपली आहे, आता तिथे जाऊन मी गोंधळ गडबड नाही करू शकत. बट त्यातली ही एक साडी बघा, जी की मोस्ट ट्रेंडिंग, खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये जी साडी सुरू आहे आता, तर ही साडी आपल्याला रिसीव झालेली आहे का इंस्टाग्रामच्या पेजकडूनच. ते वेअर केल्यानंतर कशी वाटते कशी नाही, बट मी काल साडी पाहिली, खूप सुंदर साडी आणि एकदम रिच लुक देणारी साडी आहे. फॅब्रिक याचं खूप सुंदर आहे. तर यातून मी पिंक कलर घेतलेला आहे, तर ही साडी आपल्याला रिसीव झालेली आहे. तर याचं मला अजून अनबॉक्सिंग करायचं आहे, त्याच्यामुळे मी आता लगेच त्याला खोलू नाही शकत. जेव्हा खोलील साड्या पूर्ण अनबॉक्सिंग होतील त्याच्यानंतर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पण दाखवेल, कारण अजून बऱ्याचशा साड्या आहेत आणि बरेचसे पार्सल आहेत. तर चला, एवढाच होता हा व्हिडिओ. का व्हिडिओ येत नाही याचं कारण सांगितलं, माहेरी का सासरी याचं रिझन पण सांगितलं आणि कुठे हेही सांगितलं. क्वार्टरला जाणार आहे की नाही तेही कन्फर्म झाल्यानंतर सांगणारच आहे तुम्हाला. प्लस आता हिचे पण गिफ्ट दाखवले. तर खूप लेंदी नको बनवायला व्लॉग, कारण आता डेली अपडेट राहणार आहेत आपण आणि डेलीचे व्लॉग येणार आहेत.
तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. कसा वाटतोय नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या. थँक्यू.